नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण इयत्ता चौथी विषय मराठीमधील आनंदाचे झाड या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आनंदाचे झाड या पाठाचा काही भाग पाहिलाय. त्यामध्ये शेवग्याचे झाड, त्याची वैशिष्ट्ये, त्याचे विविध उपयोग पाहिले व जाणून घेतले. आज आपण या पाठातील पुढील भाग पाहूयात. चला तर मग, तयार आहात ना? एरवी मला कधीच दिसला नसता, फक्त आवाजच ऐकून होते. तो तांबट पक्षी मनमुरादपणे मान खाली वर करत अगदी एकाग्रतेने तुकतुक आवाजाचा टणत्कार करताना मला चक्क दिसला. भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षीही शांतपणे झुलताना मी पाहिला. छोटे छोटे हिरव्या रागूंचे थवेच्या थवे अलगत उडत उडत हवेत तरंगत कधी किडे तर कधी पराग केशरांचा फन्ना उडवताना पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, इथे त्या मुलीने तांबट पक्षी, उंच फांदीच्या शेंड्यावरील कोकिळ पक्षी, हिरव्या रागूंचे थवे याची माहिती सांगितली. आवडली ना सर्वांना? आता पुन्हा एकदा वाचलेल्या परिच्छेदातील कठीण शब्दाचे अर्थ पाहूयात. मनमुरादपणे, मनसोक्तपणे, एकाग्रतेने, लक्षपूर्वक, टणत्कार, पक्ष्यांच्या चोचीचा आवाज, चक्क, आश्चर्यकारक शब्द, परागकेशर, फुलांच्या मध्यभागी असणारा नाजूक भाग. बरं का मुलांना? आता आपण पाठातील पुढील परिच्छेदाचे वाचन करूयात. राघू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदीच पटाईत. सर्व ऋतूंमध्ये विविध पशुपक्षी, कीटक किड्यांचं आमचा शेवगा हे माहेरच बनलं होतं. वाळलेल्या शेंगांच्या बियाच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागे. पोपटांचा हिरवागार रंग, लांब सडक शेपूट, नखरेबाज हालचाल मी अगदी जवळून पाहिली. बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले. चिमण्यांची अखंड चिवचिव आणि साळुंक्याची एकसारखी किलकिल अगदी कान खिट्ट करणारी मी जवळून ऐकली. हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावू लागला. एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं. खंड्याचा तो देखणी मोरपंखी निळा रंग आणि रूप, बागदार मोठी चोच, त्याची एकाग्रता आणि किलकिल आवाज करत सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानी. मुलांनो, इथं त्या लेखिकेने पशु, पक्षी, कीटक, किड्यांचं माहेरघर असणाऱ्या शेवग्याचं अतिशय सुंदर शब्दात वर्णन केलं आहे. आता आपण या परिच्छेदातील कठीण शब्दाचे अर्थ पाहूयात. पटाईत, कामात तरबेज, अखंड, पूर्ण, नखरेबाज, एक अदाकारी, सुरेल, मधुर, ताना, आवाज, किट्ट, गडद, नियमित, नियत, हजेरी, उपस्थिती, सुळकी, पोहताना पाण्यात मारलेली उडी. मुलांनो, आता आपण पाठातील शेवटच्या परिच्छेदाचे वाचन करूयात. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे. माझा तो आवडता मित्र आहे. मी त्याची खूप निगा राखते. तो अजबखाना आहे. त्यानं मला किती किती सुंदर पक्षी, किडे, कीटकांची ओळख करून दिली. त्यानं माझं मनोरंजन तर केलंच, पण ज्ञानही दिलं, आनंदही दिला. शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात. किती सुरेख, चिरमीर, हिरवीगार पानं. शेवग्याचा फुलोरा पांढरा शुभ्र रंग हा शेवग्याचा फुलोरा पांढरा शुभ्र रंग हा पक्ष्यांप्रमाणे माणसंही मोहित करतो.
आपल्या हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो. रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो. त्याच्या अंगाखांद्यावर पक्ष्यांचा उत्साह बहरलेला असतो. हा पठ्ठा शेवगा आनंदाने झुलत डुलत त्यांना साथ घालतच असतो. आणि या आनंद उत्सवात मीही सहभागी होते आणि नाचू लागते, गाऊ लागते. मुलांनो, आता पुन्हा एकदा वाचलेल्या या परिच्छेदातील कठीण शब्दाचे अर्थ पाहूयात. निगा राखणे, काळजी घेणे. अजबखाना, आश्चर्यकारक ठिकाण. मनोरंजन, करमणूक. मोहित करणे, आकर्षित करणे. साद घालणे, बोलावणे. मुलांनो, आज आपण आनंदाचे झाड हा पाठ पाहिला. आवडला ना सर्वांना? या पाठावरील स्वाध्याय आपण पुढील भागात घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.